छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350वे वर्ष सुरू होत आहे। आज या राज्याभिषेकाच्या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार आपण सगळे होत असताना ऐतिहासिक अशा लाल महालामध्ये पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते हा राज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे। आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आदरणीय साहेब आले, साहेबांचं या ठिकाणी मनापासून असं स्वागत करतो। त्याचबरोबर विचारपीठावर आमच्या मावळ्यांचे प्रतिनिधित्व करणारे आमदार संग्रामदादा थोपटे या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले, त्यांचंही या ठिकाणी मी मनापासून असं स्वागत करतो। त्याचबरोबर या ज्या लाल महालामध्ये आपण आहोत, या लाल महालाच्या परिसरामध्ये आणि कसब्यामध्ये क्रांती करणारे आमदार रवींद्रजी धंगेकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतो। आमच्या पुणे शहरामध्ये काम करत असताना आमच्या सातत्याने पाठीशी उभे राहणारे दीपक भाऊ मानकर या ठिकाणी उपस्थित राहिलेले, त्यांचंही स्वागत। आमच्या खांद्याला खांदा लावून आम्हाला ज्या क्षणी कुठेही अडचण असेल त्या ठिकाणी सक्षमपणे उभे राहणारे कोथरूडचे प्रथम आमदार चंद्रकांतजी मोकाटे, माजी आमदार मोहनदादा जोशी, पुणे शहरामध्ये सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारे रोहितजी टिळक, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 6 जूनला रायगडावरती मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होत आहे आणि त्या रायगडावरती हा साजरा होणारा शिवराज्याभिषेक हा साहेब 2000 पर्यंत हा शिवराज्याभिषेक हा तिथीप्रमाणे रायगडावरती होत होता आणि मोजक्या लोकांमध्ये होत होता, परंतु 2000 ला आम्ही 23 वर्षापूर्वी मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडने आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 6 जूनला हा राज्याभिषेक सोहळा त्या ठिकाणी 2000 ला सुरुवात केली आणि आज त्याचं जे व्यापक असं लोकोत्सवाचं जे स्वरूप आलेलं आहे, ते लोकोत्सवाचं स्वरूप अत्यंत देखणं आहे। लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी जातात, परंतु तिथीची शिवराज्याभिषेक आणि तारखेचा शिवराज्याभिषेक 6 जून हा शिवराज्याभिषेक मराठा सेवा संघाने, संभाजी ब्रिगेडने आणि अखिल भारतीय शिव महोत्सव समितीने जगभर पोहोचवला, ही आमच्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे। आणि म्हणून ज्या ज्या मावळ्यांनी हे स्वराज्य उभारणीमध्ये योगदान दिलेले आहे, अशा मावळ्यांचा देखील आज या ठिकाणी आम्हाला सन्मान करावासा वाटला। तुमच्या हस्ते तो सन्मान व्हावा, ऐतिहासिक लाल महालामध्ये व्हावा, म्हणून आम्ही या महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगले काम करणारे जे कर्तबगार, खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये जे नावलौकिक मिळवलेलं आहे, त्या नावलौकिकाला साजेसं असं काम ते संपूर्ण आयुष्यभर करत आहेत। आणि म्हणून असे आमचे चित्रलेखाचे संपादक आम्हाला सामाजिक दृष्ट्या आमचं मन, मेंदू आणि मस्तक सशक्त करतात, असे चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव साहेब यांना या ठिकाणी आम्ही सन्मानित करणार आहोत। त्याचबरोबर 19 फेब्रुवारीची शिवजयंती ही देशभर, जगभर, महाराष्ट्रभर साजरी होत असताना आमच्या आझम कॅम्पस मधून खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे होते आणि जातीपातीच्या पलीकडे जाऊन सर्व धर्मांचा स्वीकार करणारे, सर्व धर्मांना समानतेची, न्यायाची वागणूक देणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आहेत, याची सुरुवात करणारे आबेदा इनामदार यांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करणार आहोत। सकाळच्या उपसंपादिका शीतलताई पवार या कमी वयामध्ये महाराष्ट्रामध्ये एका वृत्तपत्राच्या उपसंपादक म्हणून काम करतायत। महिला म्हणून त्यांचं एक काम आहे वेगळ्या क्षेत्रामध्ये, आणि म्हणून आज त्यांना देखील या ठिकाणी आम्ही सन्मानित करत आहोत। दिप्पाल लांजेकर हे मराठी चित्रपटामध्ये
छत्रपती शिवरायांचे मावळे, ज्यांनी खऱ्या अर्थाने गडकिल्ले लढवले, ज्यांनी आपला प्राण दिला, स्वराज्यासाठी आपली आहुती दिली, त्या चित्रपटाच्या माध्यमातून की ते सुद्धा या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी निर्मिती करून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचा जो इतिहास आहे परिपूर्णतेच्या टप्प्यावरती मी म्हणणार नाही, परंतु प्रयत्न आहे परिपूर्ण इतिहास, खरा इतिहास, सत्य इतिहास दाखवण्याचा त्यांना देखील, आणि त्यांनी तो पुढे दाखवावा यासाठी दिग्पाल लांजेकर यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. पुणे शहराच्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करणारे, प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणारे या ठिकाणी आमचे प्रशांतजी वाघमारे साहेब आहेत की एक शासकीय अधिकाऱ्यांनी कसं काम करावं, ते काम करत असताना आपलं सामाजिक दायित्व काय आहे हे दायित्व सांभाळण्यासाठी ते ज्या पद्धतीने काम करतात, ते प्रशांतजी वाघमारे एकीकडे शहर अभियंता म्हणून काम करत असताना फुले शाहू आंबेडकर विचाराच्या संघटना संस्था यांच्या पाठीशी उभं राहणं आणि समन्वय साधणं अत्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातलं काम आहे. मला महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व अधिकाऱ्यांना हे सांगायचे की आज हवेली तालुक्यामधल्या मांडवी या ठिकाणी त्यांनी बुद्ध स्तूपाची स्थापना केलेली अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम आहे. महाराष्ट्रातील प्रशासनामध्ये काम करत असताना आपण समाजाचं काय दायित्व लागतो, आपण काय केलं पाहिजे हे खऱ्या अर्थाने जर पाहायचं असेल तर त्यांचं काम पाहावं, आणि म्हणून अशा प्रशांतजी वाघमारे यांना देखील शिवसन्मानाने सन्मानित करणार आहोत. आदरणीय साहेब, आपण या ठिकाणी आलात. आमचे दोन शिलेदार जे आहेत ज्यांनी कोथरूडच्या शिवसृष्टीसाठी प्रयत्न केला, त्या कोथरूडच्या शिवसृष्टीसाठी प्रयत्न करणारे दीपक भाऊ आणि चंद्रकांतजी मोकाटे हे दोन शिलेदार असे आहेत की यांनी या ठिकाणी या कोथरूडच्या शिवसृष्टीसाठी प्रयत्न केला. त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. या विशेष सन्मानामध्ये आमच्या मावळ्यांचं प्रतिनिधी, आमच्या मावळ्याच्या राजगड असेल, तोरणा असेल, सिंहगड असेल, आमच्या कोराईगड असेल, आमचा कुर्डूगड असेल, बोरवेल्ला, मुळशी मावळातले हे जे गड आहेत त्या गडांकडे जाणारे रस्ते अत्यंत चांगले व्हावेत, त्यासाठी प्रशासन लेवलवरती सातत्याने पाठपुरावा करणं आणि पुणे जिल्ह्यातील आमदार सत्ता असो आमदार सत्ता नसो देखील त्या ग्रामीण भागातील जनतेचे दुःख पुसण्याचं काम गेल्या 10-15 वर्षामध्ये ज्यांच्या नेतृत्वामध्ये चालतं. आम्हाला राजकीय पटलावरती काही भाष्य करायचं नाहीये, परंतु सामाजिक दृष्ट्या संग्रामदादा थोपटे यांनी बोरवेल्ला मुळशीच्या या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गडकिल्ले आहेत त्या ठिकाणी जाणाऱ्या लाईट असेल, पाणी असेल, रस्ते असतील त्यासाठी जो प्रयत्न केलेला आहे, म्हणून अशा शिलेदाराचा सन्मान आज तुमच्या हस्ते व्हावा, विशेष सन्मान व्हावा ही आमची त्या पाठीमागची भूमिका आहे. आज महाराष्ट्रभर जात असताना आज साहेब खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज आपण शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत आहोत. यामध्ये आपण वाद प्रतिवाद याच्यावरती चर्चा न करता, परंतु जे घडतंय ते सत्य मांडलं पाहिजे कुठेतरी. काल परवाच तिथीचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक सोहळा अतिशय आनंदी झाला, परंतु आजचे राज्याचे उपमुख्यमंत्री, मागच्या वेळेचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब 6 जूनच्या राज्याभिषेकाला 2 वेळा रायगडावरती गेले, 4 जूनचा अधिकृत राज्याभिषेक केला आणि आज पुन्हा एकदा रायगडावरती 2-2 राज्याभिषेकाचा प्रसंग निर्माण झाला. आणि विशेषतः सरकारने तिथीच्या राज्याभिषेकाला प्रोत्साहन दिलं, आमचं काही त्याबद्दल म्हणणं नाही, परंतु आजपर्यंत कधीही बेलभंडार रायगडावरती उधाडा गेलेला नव्हता. वेगवेगळ्या चाली रीती परंपरा याला छेद देऊन आम्ही धार्मिक ध्रुवीकरणाच्या दिशेने आमची पाऊलवाट चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आमची आंतरिक तळमळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना देवत्व बहाल करू नका. कर्तृत्व आणि माणूस कर्तृत्व या सगळ्या शायांना नेस्तनाभूत करणारे छत्रपती शिवाजी महाराज या मातीमध्ये जन्माला आले, त्यांना देव करून तुम्ही देवासारखी त्यांच्या आरत्या करतायत हे आम्हाला इतिहासामध्ये कदापि मान्य नाही. ज्या माणसाने स्वतःच्या आयुष्यामध्ये सगळा विज्ञानवाद जोपासलेला आहे अशा छत्रपती शिवाजी महाराजांना एक दैवीकरण प्राप्त करणं, आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या देशातील 2 धर्मामधलं एक, हिंदू धर्मातलं एक मोठं प्रतीक, जे की इतर धर्मीयांना सकाळ दुपार संध्याकाळ चुकीच्या पद्धतीने त्यांचा खात्मा करणं अशा पद्धतीचं चित्र उभं केलं जातं. आणि म्हणून मराठा सेवा संघाने, संभाजी ब्रिगेडने आणि अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीने गेल्या 20 वर्षामध्ये हे चित्र बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या केवळ कानाकोपऱ्यात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन वेगवेगळ्या राज्यांमध्ये शिवजयंती ही घरोघरी पोहोचवण्याचं काम आम्ही समितीच्या माध्यमातून करत आहोत.
त्याच पद्धतीने छत्रपती संभाजी राजांचा इतिहास आहे. छत्रपती संभाजी राजांनी 4 ग्रंथ लिहिले, परंतु आजपर्यंत आमच्या तरुण मुलांना हे 4 ग्रंथ कदापि माहीत झाले नाही. तसंच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं जे काम आहे ते सुद्धा उद्या महाराष्ट्रातील आमच्या तरुणांना माहित नाहीये. हिंजवडीच्या आयटी पार्क मध्ये आमचे तरुण त्या ठिकाणी नोकरी करतात आणि शरद पवार साहेबांच्या विरोधी विचार ज्या शरद पवार साहेबांनी हिंजवडी उभं केलं, MIDC उभ्या केल्या, त्यामध्ये आमचे तरुण आमच्याच माणसाच्या विरोधामध्ये उभे राहतात, त्याच्यामध्ये विरोधामध्ये प्रचार प्रसार करतात. यासाठी गंभीरपणे आमच्यासारखे कार्यकर्ते 20 वर्ष या महाराष्ट्रातील समाजामध्ये पाय रोवून उभा असणारा नेता, ज्यांनी या मातीमध्ये पाय रोवलेला आहे आणि दिल्लीच्या तख्ताला 350-400 वर्षापूर्वी ज्यांनी आव्हान केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, तीच परंपरा या महाराष्ट्रातून देशाला आव्हान करण्याची एकमेव नेते आहेत शरदचंद्रजी पवार साहेब आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार आहेत असं म्हटलं तर कुठं वावगं होणार नाही. म्हणून छत्रपती संभाजी राजांची 14 मे ही जयंती आम्ही देशभर पोहोचवण्याचा प्रयत्न केला. बुधभूषण, नखशिखा, नायिकाभेद आणि 7 शतक हे ग्रंथ छत्रपती संभाजी राजांनी लिहिले. हे ग्रंथ तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्या संभाजी राजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावरती झाला, त्या पुरंदर किल्ल्यावरती आम्ही छत्रपती संभाजी राजांची जयंती सुरू केली. आज तिला देखील, त्या जयंतीला देखील साहेब मोठं व्यापक असं स्वरूप आलेलं आहे आणि आता तिथे वाद निर्माण होत आहे. जिथे जिथे मराठा सेवा संघाने, जिथे जिथे संभाजी ब्रिगेडनी, जिथे जिथे अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीने प्रयत्न केला की ह्या महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या ह्या मोठ्या व्हाव्यात, महाराष्ट्र आणि देशभर त्यांच्या विचारांचा जागर जावा, अशा पद्धतीचा प्रयत्न होत असताना आता मात्र सगळे साहेब तिथीवाले तारखेमध्ये घुसतात आणि हायजॅक करण्याचा प्रयत्न करतायत. असं सगळीकडे चित्र महाराष्ट्रभर आहे आणि आमच्या मुलांना चुकीच्या इतिहासामध्ये अडकवून जातीय विद्वेष आणि धार्मिक विद्वेष हा निर्माण करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे. आणि म्हणून या प्रयत्नाला हाणून पाडणार तुमच्यासारखं नेतृत्व फक्त या महाराष्ट्रामध्ये आहे आणि तुमच्या विचारांना पाठबळ म्हणून साठी आम्ही काम करतोय. परंतु माझे मार्गदर्शक महाराव साहेब या ठिकाणी आहेत. 20-25 वर्ष आमच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांकडे कुठली राजकीय ताकद नाही, कुठली आर्थिक ताकद नाहीये, कुठल्याही ताकदीविना या सभागृहामध्ये बसलेल्या सर्वांना हे मान्य असेल की या पुणे शहरात, महाराष्ट्रात आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते निरपेक्ष भावनेने काम करतात आणि राज्यभर आणि देशभर हा विचार पोहोचवण्याचं काम करतात. या विचारांना बळ देण्यासाठी सातत्याने आम्ही आमच्याकडनं प्रयत्न करत असतो. परंतु आम्हाला जे राजकीय, सामाजिक ज्या स्तरावरती जे बळ पाहिजे ते बळ मात्र मिळत नाही. ही देखील आम्हाला खऱ्या अर्थाने शोकांतिका वाटते. परंतु तुमच्यासारखं नेतृत्व तुम्ही आहात म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये आम्हाला कुठेतरी एक आधार वाटतो की एक बहुजन समाजाचं एक नेतृत्व आज या नेत्याच्या विश्वासावरती काहीतरी एखादा संघर्षमय विषय आला तरी त्या विषयामध्ये उडी घ्यायला कुठेही कमीपणा वाटत नाही. कारण तुम्ही ज्या पद्धतीने आजपर्यंत राजकीय भूमिका किंवा त्या वेगवेगळ्या वाटा अनेक असतील, परंतु सामाजिक भूमिका कायम शरद पवार साहेबांनी या महाराष्ट्राला दिशादर्शक, शेतकऱ्याच्या, सर्वसामान्यांच्या मुलांच्या हिताची जपणूक करण्याची इतिहास असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात असेल, साहेबांनी कायम चांगली भूमिका घेतली. आणि म्हणून साहेब पानिपतचा रणसंग्राम झाला, तो देखील इतिहास आम्ही 14 जानेवारीला पुण्यातून जाऊन आम्ही पानिपतचा महोत्सव मोठा सुरू केला. आज तो पानिपतचा महोत्सव सुद्धा वेगळ्या, ज्यांच्या हातामध्ये आर्थिक सत्ता आहे, ज्यांच्या हातामध्ये राजकीय सत्ता आहे, त्यांनी तो पानिपतचा महोत्सव सुद्धा आपल्या ताब्यामध्ये घेऊन टाकलेला आहे. आणि म्हणून हरियाणा सारख्या राज्य असेल, आम्ही कर्नाटक मध्ये जाऊन सुद्धा त्या ठिकाणी शिवजयंतीचे उपक्रम सुरू केले, शिवराज्याभिषेक सुद्धा राज्यभर सुरू केला. आणि म्हणून आज तुम्ही या ठिकाणी या राज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. आपण या ठिकाणी आलात, हा लाल महाल, हा ऐतिहासिक लाल महाल, इथून खऱ्या अर्थाने स्वराज्याचं रणशिंग फुंकलेलं आहे. जिजाऊंनी बाल शिवबाला या लाल महालामध्ये स्वराज्य कसं उभं राहिलं पाहिजे, रयत खचलेली आहे, पिचलेली आहे, परंतु तिच्यामध्ये हुंकार भरण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. आणि म्हणून इथल्या माझ्या मावळ खोऱ्यातील मावळ्यांना हे लाल महाल इथे हे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवराय इथून तयार झाले. आणि म्हणून या मावळ्यांच्या साथीने हे स्वराज्य उभं राहिलं. राजगडवरती 20 वर्षे राजधानी राहिली, रायगडावरती राज्याभिषेक झाला. ही एक
अविस्मरणीय गोष्ट आहे. ही अनन्यसाधारण राज्याभिषेक होणं ही खूप मोठी वेगळी गोष्ट आहे. आणि म्हणून सध्याच्या वातावरणामध्ये आम्हाला या पुणे शहरामध्ये शिवसृष्टीचा विषय आहे. राज्य सरकारने शिवसृष्टीला 200 कोटी रुपये दिले, 300 कोटी रुपये दिले, परंतु ती शिवसृष्टीमध्ये सर्वसामान्य मावळा जाऊ शकत नाही, ही देखील शोकांतिका आहे. आणि म्हणून जे पुणे ज्या जिजाऊंनी या ठिकाणी बाल शिवबाला हातामध्ये सोन्याचा नांगर दिला आणि ही मुरार जगदेवानी ओसाड केलेली भूमी इथे कुणी राहिलं तरी त्याचा निर्वंश होईल, अशा पद्धतीचा विचार ज्या इथल्या गुरार जगदेवाच्या लोकांनी किंवा त्या व्यवस्थेने दिला, त्या व्यवस्थेमध्ये एक पहार या ठिकाणी रोवली होती, तिला उलटी चप्पल टांगलेली होती. ती जिजाऊंनी ती पहार उपसली आणि फेकून दिली आणि बाल शिवबांच्या हातामध्ये तो सोन्याचा नांगर दिला आणि ती ही भूमी सोन्याच्या नांगराने नांगरली आणि इथं सर्वांनी वास्तव्य केलं पाहिजे हा विश्वास जिजाऊंनी दिला. त्यामुळे ऐतिहासिक लाल महाल हे अनन्याचं साधारण महत्व आहे. म्हणून लाल महालासारखं पुणे शहरामध्ये अत्यंत दिमागामध्ये मोठी शिवसृष्टी उभी राहावी ही देखील आमची सर्वांची भावना आहे. ती भावना आपल्या हातून पूर्ण व्हावी. सत्ता येत असते, सत्ता जात असते, परंतु आपला शब्द काही कुठे कमी पडत नाही. आपण या देशाच्या प्रधानमंत्र्यांना जरी शब्द टाकला आणि कुठल्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शब्द टाकला, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जरी शब्द टाकला, तरी पुणे शहरामध्ये दिमागदार अशी शिवसृष्टी व्हावी, ज्याला पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला चांदणी चौक आणि त्या परिसरामध्ये ती जर शिवसृष्टी झाली तर पुणे महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, तर खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद होईल. आणि म्हणून आज या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील खऱ्या अर्थाने सर्व घराघरामध्ये 350 वर्षापूर्वी आस लागली होती, माझा शिवबा हा राजा होणार. आणि म्हणून आज 350 वर्ष सुरुवात होत आहे. पुढे वर्षभर या राज्याभिषेक सोहळ्याचे क्षण सगळेजण अनुभवणार आहेत. या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने अखिल भारतीय शिव महोत्सव समितीने हे 350 राज्याभिषेक वर्ष आहे. या 350 राज्याभिषेक वर्षामध्ये आम्ही अखिल भारतीय शिव महोत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की आम्ही पुढच्या वर्षभरामध्ये 350 मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेणार आहोत. कारण त्या खऱ्या अर्थाने आमच्या नायिका आहेत, त्या खऱ्या अर्थाने या देशाला दिशा देणार आहेत. म्हणून आम्हाला तारा राणी असतील, अहिल्याबाई होळकर असतील, अहिल्याबाई तारा राणींच्या त्यानंतरच्या आमच्या सगळ्या महानायिका, रमाई असेल, या सर्व महानायिका आम्हाला एक आदर्शप्रत आहेत. सावित्रीबाई फुले एक आमच्यासाठी आदर्शप्रत आहेत. आणि म्हणून या महानायिकांच्या विचारांनी शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणून आम्ही 350 मुलींना या ठिकाणी शिक्षणासाठी मदत करणार आहोत. अशा पद्धतीचा हा राज्याभिषेक तुमच्या हस्ते व्हावा ही आमची सर्वांची प्रामाणिक आणि अत्यंत कळमळीची इच्छा होती. कारण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, फुले शाहू आंबेडकर विचारांबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण हे त्यांच्या डोक्यात कायम असतं. म्हणून माजी पंतप्रधान चंद्रशेखरजी यांचं सुद्धा भाषण आम्ही संसदेमधलं ऐकलेलं आहे की शरदराव जब पुणे से आते, महाराष्ट्र से आते, तो छत्रपती शिवाजी महाराज का विचार लेके आते. तो छत्रपती शिवाजी महाराज का विचार क्या है? तर ते सांगतात की अन्नधान्य पिकवणारा शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याच्या हिताची जपणूक करणं. म्हणून साहेबांनी त्या काळामध्ये 70,000 कोटी कर्ज माफ करणारं जे विधेयक आणलं, जे पारित केलं, ते साहेबांनी केलं. शेतकऱ्याच्या हिताची विचार करणारं छत्रपती शिवाजी महाराजांनंतर महाराष्ट्रामध्ये आम्हाला लाभलेलं हे अत्यंत मौल्यवान असं व्यक्तिमत्व आहे. परंतु राजकीय पटलावरती आणि सामाजिक पटलावरती आज साहेब तुम्ही आहेत, आम्ही या व्यवस्थेचा जी जातीयवादी आणि धर्मवादी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आमच्या महाराष्ट्रातील तरुणांना चुकीच्या पद्धतीने इतिहास सांगत आहे. आणि म्हणून तुम्ही खंबीरपणे तुम्हीच फक्त या व्यवस्थेला, आम्ही या व्यवस्थेचं खोटं स्वरूप तराटर पाडून टाकू शकतो आणि खरा इतिहास आणि खरं या देशातील या समाजामध्ये वितुष्ट वाद, धार्मिक तेढ निर्माण करण्याचं जे काम चालू आहे त्याला पायबंद घालू शकतो. फक्त तुम्ही या मातीमध्ये पाय रोवून उभे आहात, तो एक आम्हाला आशावाद आहे. आणि आमच्या सामाजिक क्षेत्रामधली जी फळी आहे ती फळी महाराव साहेब आणि त्यांचे सगळे खेडेकर साहेब, सगळ्याच महाराष्ट्रातील विचारवंत जयसिंगराव पवार साहेब असतील, खेडेकर साहेबांच्या या मार्गदर्शनाखाली डॉक्टर आ. साळुंके सर असतील, अनेक लोक या व्यवस्थेच्या
विरुद्धचा जो विद्रोह आहे, संत तुकाराम महाराजांनी जो विद्रोह केला, तो विद्रोह देखील आम्ही या ठिकाणी करण्यासाठी तयार आहोत. म्हणून आम्ही मावळ्यांच्या घरी काय आहे तर आम्हा घरी धन शब्दांची तरतने शब्दांची शस्त्रे यत्न करू शब्दाची आमच्या जीवाचे जीवन शब्द धन वाटू चॅनल का. म्हणून हा वारसा जो आहे, हा वसा आणि वारसा छत्रपती शिवाजी महाराज या पुणे जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी जन्माला आले, संत तुकाराम महाराज या ठिकाणी जन्माला आले, ही क्रांतिकारांची इतिहासकारांची छत्रपती संभाजीराजे या पुणे जिल्ह्यामध्ये जन्माला आले. आणि त्यानंतर तुमच्या सारखा सुद्धा सुपुत्र या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला. हे आमचं भाग्य आम्ही समजतो. आज आपण या ठिकाणी या शिवराज्याभिषेकासाठी आपण आलात. मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की आपण आता शिवराज्याभिषेकाचा कार्यक्रम सुरू करावा. यासाठी आपण या ठिकाणी